इकडे मुंबईच्या महापौर पदाबाबत सस्पेन्स कायम आहे। 42 तासांपासून शिंदेचे नगरसेवक हॉटेलमध्ये आहेत आणि शिंदेचे 29 नगरसेवक वांद्र्यामधल्या ताज लँड्स एंडमध्ये मुक्कामी आहेत। काल एकनाथ शिंदे यांनी या विजयी उमेदवारांची भेट घेतलेली होती। त्यांना काही सूचना दिल्या, काम आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे त्या संदर्भात मार्गदर्शन केलं। मात्र अजूनही मुंबईच्या महापौर पदाबाबत सस्पेन्स कायम आहे। नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबईतील हॉटेल ताज लँड्समध्ये शिंदेंची नगरसेवकांसोबत बैठक झाली। कामाला लागा, कामाचा आराखडा तयार करा अशा सूचना शिंदेंनी दिल्या। भावनिक मुद्दे हरले, विकास जिंकला असं म्हणत शिंदेंनी ठाकरे बंधूंना टोला लगावलाय। जी संधी आपल्याला मिळालेली आहे त्याचं सोनं करा। शिंदेंनी नवनिर्वाचित नगरसेवकांना हा कानमंत्र दिलाय। जनतेला विकास पाहिजे, यासाठी कामाचा आराखडा तयार करा। आपले प्रभाग मुंबईचे सर्वोत्तम प्रभाग बनवा। जनतेला कोणत्याच गोष्टीचा त्रास होऊ नये याची खबरदारी घ्या, सेवक व्हा ही अपेक्षा। पगडीमुक्त मुंबई करण्यासाठी ज्या इमारतींना ओसी दिली आहे त्याचा पाठपुरावा करा। आपली एकही तक्रार नसावी याची खात्री घ्या। लोकांचं मत जाणून घ्या, त्यांना विकासामध्ये भागीदार करा। ओळखी व्हाव्यात यासाठी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले असं शिंदेंनी स्पष्ट केलंय। ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत असं देखील त्यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे सूचक विधान केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विजयी उमेदवारांची भेट घेतलेली होती, त्यांच्यासोबत बैठक घेतलेली आहे। यावेळेला त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन केलं, काही सूचना केल्या। मात्र त्याच वेळेला त्यांनी ठाकरेंना टोला देखील लगावलेला आहे। शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? शिवसेनेला लोक घाबरतात। आणि तुम्हाला सांगतो, आम्ही नवीन निवडून आलेत नगरसेवक, नवीन एकत्र बाबा चला ओळखी पाळकी बोलणं चालणं, एक दुसऱ्याचं विचाराचं देवाणघेवाण, बाबा काम कसं करायचं त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन होतं आहे। बाबा कसे प्रस्ताव बनवणे, कसं आपलं निधीचं प्रोव्हिजन करणे, या सगळ्या गोष्टी आहेत। आणि एकत्र सगळ्या ठेवल्याने काय त्याच्यामध्ये असं काही नाही। मला यांना भेटायचं होतं येऊन, उद्या गट फॉर्मेशन करायचं आहे। त्यामुळे इतके दिवस निवडणुकीमध्ये सगळे ते बिझी होते, थोडा वेगळा आनंद यामध्ये काय। टायगर सर्व शिवसैनिकांना भविष्यात बघायला मिळेल का? काही संपर्कात आहे? अरे बाबा, आजच्या पुरतं कोण नॉट रिचेबल, आमचे सगळे इथं आहे। आता खरं म्हणजे बघा, तुम्हाला सांगतो, हे आता त्यांना त्यांची भीती आहे, त्यांच्या नगरसेवक त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावे।